परिपाठांतर्गत आजचा पुस्तक परीक्षण करणार आहे ईश्वरी। नमस्कार, माझे नाव ईश्वरी अमोल राठोड। आजच्या परिपाठांतर्गत पुस्तक परीक्षण करणार आहे मी। पुस्तकाचे नाव तोशियाचे स्वप्न। हा पुस्तक मला फार आवडला आणि मी काल वाचण्यासाठी पुस्तक शोधत होते तेव्हा मला हा पुस्तक दिसला व मला याचा मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ फार आवडला। ह्याची पृष्ठ संख्या आहे 16। हा पुस्तक फार छान आहे। ह्या पुस्तकात दिला आहे की एक तोशा नावाची मुलगी असते व तिला खूप सारे स्वप्न पडतात आणि तिला एक दिवशी एक स्वप्न पडतं की आपली पूर्ण सृष्टी, आपलं पूर्ण जग पांढरे शुभ्र झालं आहे आणि ती घाई भरून उठते। आधी ती स्वयंपाकघरात जाऊन बघते, तिला वेगवेगळे रंग दिसतात, लाल मिरची, जिरे, धने, हळद असे ह्यांचे वेगवेगळे रंग तिला दिसतात। नंतर ती बागेत जाऊन बघते तर तिला बागेत वेगवेगळे फुलं उमललेले दिसतात व वेगवेगळे फुलांचे रंगही दिसतात। वेगवेगळे झाडांचे पान दिसतात। काही झाडांचे पान पिवळे होते तर काही झाडांचे पान हिरवे होते आणि वेगवेगळे फुलंही फुलले होते, जसे की गुलाब, चमेली, झेंडू असे वेगवेगळे फुलं उमललेले होते। आणि नंतर ती तिच्या आजी समोर आजी बरोबर बाजारात जाते व बाजारातही तिला वेगवेगळे रंग दिसतात। भाज्यांचे वेगवेगळे रंग, वेगवेगळ्या भाज्या, गाजर, टमाटो, आलू असे वेगवेगळे भाज्या तिला दिसतात आणि वेगवेगळ्या रंगांच्या ओढण्या, वेगवेगळ्या रंगांचे पतंग, वेगवेगळ्या रंगांचे फुगे असे सगळे तिला रंग दिसतात। आणि ती परत येते तेव्हा तिला फार आनंद होतो की माझी सर्व सजीव सृष्टी, माझं पूर्ण गाव, माझं पूर्ण जग रंगाने भरलेला आहे म्हणून तिला खूप आनंद होतो। आणि घरी येताना तिच्या आजीच्या काही मैत्रिणी आल्या, तिला कळतं की तिला असं स्वप्न का पडलं। रात्री ती आजी सोबत झोपलेली असते व तिच्या आजीचे केस पांढरे असतात म्हणून तिला हे स्वप्न पडलेलं असतं आणि मला ह्याच्यातलं लास्टचं वाक्य फार आवडलं की तिने आजीला विचारलं की तुझ्या केसाचे रंग कुठे गेला। आजीने सांगितलं की पूर्वी तिचे केस काळे होते आणि मग तिच्या केसाचे रंग तोशियाच्या केसामध्ये गेले। हे वाक्य मला फार आवडलं आणि हे पुस्तक फार छान आहे। ह्याच्यातून आपल्याला वेगवेगळ्या भाज्यांचे, वेगवेगळ्या फळांचे, वेगवेगळ्या रंगाचे आपल्याला ह्याच्यातून रंग कळतात, म्हणजे ह्याच्यातून आपल्याला नाव कळतात आणि हे पुस्तक फार छान आहे। मला हा आवडला। तुम्ही वाचा, जितकं मला कळालं त्यांच्यापेक्षा जास्त तुम्हाला कळू शकतो व तुम्हाला हा पुस्तक खूप आवडू शकतो। आणि जसं मला जितकं कळालं, माझं मत मी व्यक्त केलं, तसं तुम्ही आपलं मत पुढे येऊन व्यक्त करा। जितकं मला कळालं नाही तितकं त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला कळेल अशी मला शंका आहे। आणि माणसं एकच विचारायचे नसतात, वेगवेगळे विचारांचे असतात। काहींच्या मनात वेगळे विचार असतात तर काहींच्या मनात वेगळे विचार असतात। तर तुमच्या मनात वेगळा आहे, माझ्या मनात वेगळा आहे। माझ्या मनात जे विचार आहे मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या मनात जे विचार आहेत ते मला सांगा। धन्यवाद।